राम राम मंडळी. आपण यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण मागील काही भागामध्ये शासनाच्या योजना, शासनाचे अधिकारी आणि एकूणच सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या विषयावर आपण बोलत आहोत. आजच्या ह्या भागामध्ये आपण एक विशिष्ट चर्चा करणार आहोत, जे की आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो आणि राज्य सरकारचा कारभार चालवण्यासाठी मंत्री म्हणून ज्यांची मंत्रिमंडळात निवड होते किंवा नेमणूक होते, अशा मंत्र्यांच्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. आजकालचे आपल्या महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर आपल्याला 36 मंत्री कॅबिनेट दर्जाचे, त्यात मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्यासह 33 मंत्री म्हणजे 36 मंत्री आपल्याकडे आहेत आणि 6 राज्यमंत्री आहेत. पूर्वीच्या काळात जसं राजे राजवड्यांचा थाट होता, तसाच या आपल्या सेवेत कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांचा, राज्यमंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा असतो. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, परंतु आपल्या सरकारात आपल्या सामान्य जनतेसाठी काम करणारे जे मंत्री आहेत, राज्यमंत्र्याला किमान 16 ते 20 कर्मचारी हे मुंबईसारख्या ठिकाणी त्यांच्या आधिपत्याखाली असतात आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी मदत करण्यासाठी ते असतात. कॅबिनेट मंत्र्यांना 16 ते 20 कार्यालयात कर्मचारी असतात आणि आपले जे 2 उपमुख्यमंत्री आहेत, या उपमुख्यमंत्र्यांना IAS दर्जापासून तर शिपायापर्यंत साधारण 72 कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयात काम करत असतात. आणि महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री आहे, जे मुख्यमंत्री असतात, त्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात साधारण 164 कर्मचारी हे मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी आणि सामान्य जनतेच्या कामासाठी यांची नेमणूक केलेली असते. हा सगळा एकंदर जर आपण आवाका जर बघितला तर मंत्र्यांसाठी सुविधा काय देतात, सरकार सुविधा काय देतं, इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी देतात, त्यांना मंत्रालयामध्ये मोठमोठे दालनं मिळतात, कार्यालय मिळतात, शासनाच्या गाड्या मिळतात, शासनाच्या जनतेच्या कराच्या माध्यमातून जो पैसा गोळा होतो, त्या पैशाच्या माध्यमातून जे कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो, असे असंख्य कर्मचारी त्यांना कार्यालयासाठी कार्यालयात कामकाजासाठी मिळतात. हे सर्व जनसामान्यांच्या कामासाठी मिळतात. शिवाय त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या दर्जाची घरं निवासस्थान म्हणून मिळतात आणि निवासस्थानावर सुद्धा कर्मचारी असतात. अधिकृत कर्मचाऱ्यांची संख्या जरी इतकी असली 16 ते 164, परंतु अनधिकृतरित्या सुद्धा त्या मंत्र्याच्या विभागाच्या कर्मचारी हे त्यांच्या बंगल्यावर असतील किंवा त्यांच्या घरगुती ठिकाणी किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये हे देखील तिथं त्यांच्या कार्यालयात काम करत असतात. आणि हे सगळं करत असताना मंत्र्यांना सरकारी गाड्या, त्यांच्यासोबत प्रोटोकॉलच्या गाड्या, पोलिसांची गाड्या आणि कार्यकर्त्यांच्या गाड्या, असा हा सगळा लवाजमा. कार्यालयात येणारे कर्मचारी अभ्यागतासाठी चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था, घरात त्यांच्या बंगल्यामध्ये आल्यानंतर तिथलेही सुद्धा जे नागरिक येतात किंवा त्यांची स्वतःची आस्थापना किंवा असेल किंवा भेटीसाठी येणारे सर्वांसाठी चहा नाश्त्याची आणि उत्तम व्यवस्था करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत असतं. या व्यतिरिक्तही मंत्र्यांना वेगळं मानधन मिळतं, आमदार म्हणून एक वेगळं मानधन मिळतं. आणि हे सगळं करत असताना हीच अपेक्षा असते की ह्या सर्व मंत्र्यांनी सामान्य जनतेसाठी कामकाज केलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला वाटतं गावचा तलाठी किंवा गावचा ग्रामसेवक असेल किंवा तालुका स्तरावरचा BDO असेल, तहसीलदार, यानं जसं आपल्याला वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामकाज केलं पाहिजे, तसंच मंत्र्यांनी सुद्धा जर जनतेच्या पैशाच्या माध्यमातून इतकी मोठी सुख सुविधा जर ते उपभोग करत असतील, तर सर्व मंत्र्यांनी सोमवार ते गुरुवार हे त्यांच्या मंत्रालयाच्या दालनात यांनी बसलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला भेटलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेची कामं केली पाहिजे. कुठल्याही मंत्र्यानं कुठल्याही परिस्थितीत सोमवार ते गुरुवार आपल्या मतदारसंघात किंवा राज्यभरामध्ये कुठेही दौऱ्यांचं नियोजन करता कामा नये. त्यांना फिरायचं असेल राज्यभरात त्यांनी फिरलं पाहिजे, मतदारसंघात त्यांनी फिरलं पाहिजे, परंतु त्यांनी शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस त्यांनी फिरलं तर हरकत नाही. परंतु राज्यभरातून 500, 700, 1000 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या नागरिकांची कामं करण्यासाठी मंत्र्यांनी त्यांच्या दालनातच बसलं पाहिजे, ना की त्यांच्या बंगल्यावर, ना की कुठं खाजगी कार्यालयामध्ये बसलं पाहिजे. हे ज्या वेळेला मंत्री स्वतः दालनात बसून काम करतील, त्याच वेळेस गावखेड्यातला सामान्य कर्मचारी सुद्धा तो त्याच्या कार्यालयात बसेल आणि त्यांना म्हणण्याचा अधिकार या मंत्र्यांना, या राजकीय नेत्यांना, लोकप्रतिनिधींना निर्माण होईल.
म्हणून जनतेचा रेटा असला पाहिजे आणि मंत्र्यांनी त्यांच्या दालनात बसून सर्वसामान्य जनतेची सरकारची कामं ही केली पाहिजे. यासाठी आपण एक लोकरेटा किंवा जनचळवळ आपण केली पाहिजे आणि मंत्र्यांना त्यांच्या कार्यालयात बसून कामकाज करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे, असा हे मला वाटतं. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि नवनवीन विषय सुचवा. राम राम.